हाय, हॅलो, नमस्कार. कशा सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज आपण जाणून घेणार आहे श्री स्वामी समर्थांची सेवा करताना ह्या 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. श्री स्वामी सेवा कशी करावी? तर जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार सेवेकरांनो, स्वामींच्या चरणी मनापासून नमन. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी ह्या परिवारामध्ये मनापासून स्वागत आहे. सेवेकरांनो, आपण श्री स्वामींची सेवा करतो, नमस्कार करतो, पोथी वाचतो किंवा आरती करतो, पण अनेक वेळेला आपल्या मनामध्ये एक प्रश्न असतो, आपण श्री स्वामींची सेवा योग्य पद्धतीने करतोय का? तर काही विशेष नियम आहेत का? काही चुका झाल्या तर श्री स्वामी रागवतील का? सेवा करताना नेमकं काय लक्षात ठेवावे? हा प्रश्न अनेकांना पडतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच विषयावर अगदी सोप्या भाषेमध्ये 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर पहिला क्रमांक, सेवा करताना मन शांत ठेवा. स्वामींची सेवा म्हणजे फक्त पूजा किंवा दिवा लावणी नाही. सेवा करताना आपले मन श्री स्वामींच्या चरणी असणे महत्त्वाचे आहे. घरात परिस्थिती काही असो, मनामध्ये चिंता असो, तर काही क्षण श्री स्वामींचे नाम घेताना स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ हा जप मनापासून करा. जास्त वेळा सेवा केली पाहिजे असे नाही, कमी वेळा केली तरी चालेल, पण ती श्रद्धेने आणि मनापासून करावी. क्रमांक 2, सेवा करण्यासाठी मोठ्या तयारीची गरज नाही. काही जणांना वाटते की श्री स्वामींची सेवा म्हणजे खूप मोठी पूजा, खूप साहित्य आणि खूप वेळ लागतो. पण सेवेकरांनो, तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यातूनच तुम्ही श्री स्वामींची भक्ती करू शकता. देवघर स्वच्छ करा, दिवा लावा, स्वामींचे नाम घ्या आणि मनापासून प्रार्थना करा. तुमच्याकडं काहीच विशेष साहित्य नसेल तरी नामस्मरण करता येते, हे महत्त्वाचे आहे, कारण भक्तीमध्ये वस्तूपेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत. क्रमांक 3, चूक झाली म्हणून घाबरू नका. ही गोष्ट मला विशेष सांगायची आहे. सेवा करताना कधी मंत्र चुकला, एखादी गोष्ट विसरलात, वेळ मिळाला नाही किंवा पूजा मनासारखी झाली नाही म्हणून लगेच घाबरून जाऊ नका. आपण माणसं आहोत, चूक होईल हे नक्कीच आपल्याकडून. तर श्री स्वामींची भक्ती ही भीतीने नाही तर मनापासून व प्रेमाने व श्रद्धेने केली जाते. मनापासून श्री स्वामींना म्हणा, स्वामी, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा आणि माझी सेवा स्वीकारा आणि पुन्हा शांतपणे नामस्मरण करा. तर क्रमांक 4, घरातील माणसांशी चांगले वागणे हे सुद्धा सेवा आहे. आपण देवासमोर पूजा करतो, पण घरातल्या व्यक्तीशी सतत रागाने बोलतो, हे पर्याय नाही. श्री स्वामींचे नाम घेताना आपल्या वागणुकीतही प्रेम, संयम आणि नम्रता दिसलीच पाहिजे व आपण ती स्वीकारलीच पाहिजे. आणि वडील, पत्नी, पती किंवा मुलं, भाऊ, बहीण किंवा घरातील कोणतीही व्यक्ती सगळ्यांशी शक्य तितके प्रेमानेच बोला. देवघरातील सेवा आणि आपल्या रोजच्या आयुष्यातली चांगले वागणूक दोन्ही महत्त्वाच्या आहे. क्रमांक 5, दुसऱ्यांची भीतीशी स्वतःची तुलना करू नका. म्हणजे कधी कधी असंही होतं की आपण दुसऱ्या भक्तांची स्वतःशी तुलना करतो, तेही तुम्ही कधी करू नका. कोणी रोज 11 माळ जप करते, कोणी पोथी वाचते, कोणी रोज मंदिरात जाते, तर कोणी फक्त काही मिनिटे नामस्मरण करते. ह्यामध्ये कोणाचीही भक्ती मोठी आणि कोणाची छोटी असे ठरवण्याची गरज नाही. तुमची परिस्थितीनुसार तुम्ही सेवा करा. घरकाम, मुलं, नोकरी, व्यवसाय ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जेवढं शक्य आहे तेवढं करा. श्री स्वामींचं नाम घेण्यासाठी मोठा वेळ मिळण्याचे हाव असे ठेवू मनात जराही नका. काम करतानाही मनात श्री स्वामींचे नामस्मरण करत राहा. क्रमांक 6, संकटात श्री स्वामींचे नाम सोडू नका. आनंदाच्या वेळी श्री स्वामींचे नाम घेणे सोपं असते, पण अडचणी आली की मनासारखं काही घडलं नाही, चिंता वाढली, तेव्हा श्रद्धा टिकवणेही महत्त्वाचे असते. अशा वेळी स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्या, श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत, मी माझे कर्तव्य करणार आणि बाकी श्री स्वामींच्या चरणी अर्पण करणार. हाच
अर्थ अडचणीकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आहे. आपल्याला जे प्रयत्न करायचे आहेत ते करायचे आणि त्याचबरोबर मनाला आधार देण्यासाठी श्री स्वामींचे नामही तुम्हाला घ्यायचे आहे. आता क्रमांक 7, सेवा सुरू केली तर सातत्य ठेवा. कधीकधी काय होते, सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाची गोष्ट सातत्य. एक दिवस खूप मोठी सेवा करून पुढचे 10 दिवस काहीच न करण्यापेक्षा रोज थोडी थोडी नामस्वर तरी करत राहावा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे बाजूला काढा आणि दिवा लावा. श्री स्वामींचे दर्शन घ्या आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे इतकं बोलण्यानेही तुमचे जे दुःख आहे किंवा तुमचे जे भोग आहे ते दिवसेंदिवस कमी होत असते. आणि त्याच्यानंतर हळूहळू ही छोटीशी सेवा आपल्या दिवसाचा सुंदर भाग बनतो. तर सेवेकरांनी स्वामींची सेवा म्हणजे भीती नाही, तर स्वामींची सेवा म्हणजे श्रद्धा, प्रेम, संयम आणि चांगल्या आचरणामार्ग हे महत्त्वाचं आहे. आजपासून आपण एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही मिनिटे का होईना पण श्री स्वामींचे नाम घेऊ, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या वागणुकीतही चांगुलपणा आणू. ज्यांना मनामध्ये सध्या काही चिंता आहे त्यांना श्री स्वामींची चरणी ती चिंता सोडावी व मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी राहू दे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त परिवारांकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सर्वांनी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून अंतःकरणापासून श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.